स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आजाराने थकत नाही ना, तेवढा विचाराने थकत असतो. आणि हो, ते बरोबरच आहे बरं का. तुम्ही तो अनुभव घेतलाय का सांगा बरं. आजारामध्ये आपण तेवढं थकत नाही, तेवढा आपल्याला त्रास होत नाही किंवा तेवढा आपण आजारपणाचा विचार करत नाही. पण मानसिक जर कुठल्या गोष्टींचा आपल्याला त्रास झाला, तर आपण त्याचा खूपच त्रास करून घेतो. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत तुम्ही? तर मॉर्निंगलाच सकाळी सकाळी मस्त असं इकडे दूध गरम करायला ठेवायचं होतं आणि त्यासोबतच स्पेशल असं मी आज काय आणलं होतं बघा बरं. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर राज इकडे काय करत होता बघा. मी दूध इकडे गरम करायला ठेवत होती, त्या अगोदर त्याचं इकडे चाललेलं होतं, मम्मा चहा बनव आणि मी तुझ्यासाठी चहा बनवतो. पण तो काय माझ्यासाठी चहा बनवतो, फक्त मोठ्या मोठ्या गप्पाच मारतो बरं का. आणि जेव्हा मी इकडे छोट्या पातेल्यामध्ये माझ्यासाठी चहा ठेवलेला होता आणि मी दुसऱ्या रूममध्ये गेलेली होती, तेव्हा राजचं चाललेलं होतं, मम्मा चहा होतो चालेल आणि पत्ती बाहेर यायली बघ, आता तुझा चहा काही बनणार नाहीये. बघ मम्मा बघ, तुझी पत्ती बाहेर यायला लागली, तर तुझा चहा काही बनणार नाहीये. हे त्याचं वेगळंच काहीतरी चालू होतं. आणि जेव्हा तिथं असं पातेल्यामध्ये चहाची पत्ती एक साईडला वरच्या बाजूला आली ना, तो फुकायला लागला होता. तर बघा इकडे पातेलं कसं झालं होतं, पूर्णपणे पत्ती बाहेरच्या साईडला आलेली होती. मग पातेल्या इकडे मी दूध काढत होती, त्याच्या गप्पा जप्पा चालूच होत्या. आणि मी नेहमी तुम्हाला सांगतच असते, जेव्हा कधी मी दूध गरम करायला ठेवत असते, तेव्हा माझ्याकडनं थोडं तरी दूध सांडलं जातं आणि गरम करायला ठेवलं की थोडं तरी दूध ओतू जातं. हे आत्तापर्यंत झालेलंच आहे. मग खूपच असं काहीतरी असेल की तेव्हा ते झालेली नाही आणि गोष्ट टळलेली आहे असं म्हणू शकतो. पण शक्यतो माझ्याकडनं खूप जास्त प्रमाणामध्ये दूध ओतू जातं आणि दूध सांडलंसुद्धा जातं. तर इकडे मी माझ्यासाठी ठेवला चहा बनवायला आणि इकडे राजला घेतलं होतं वाटीमध्ये दूध. तो बोलला एकदा कपमध्ये दे, एकदा वाटीमध्ये. मी म्हटलं घे, तुला कशामध्ये घ्यायचं, मी काय तुला देणारच नाही. आणि त्याच्यामध्ये काय मिक्स केलं हे तुम्हाला विचारायचं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगते. एक चॉकलेटचा डब्बा होता, त्यामधलं ते काहीतरी टाकलं, हे तुम्हाला दिसलंच असेल. तर खूप टेस्टी आणि खूप छान आहे, मुलासाठी पण छान आहे. आणि आपल्याला चहासुद्धा स्किप करायचा असेल तर त्यासोबत तुम्ही सुद्धा घेऊ शकतो. तर मग तिकडे दूध गरम करायला ठेवलं आणि इकडे आमचं दुधावरती आणि चहावरती प्रत्येकाचं वेगवेगळं दूध प्रेम ओतू चाललेलं होतं. तर मग मी पण खूप दिवसांनी चहा घेत होते. मी म्हटलं जास्त काही चहा घेत नाही, पण वेगळं असं काहीतरी मस्त अद्रकवाला वगैरे चहा असेल तर मला खूप आवडतो. आणि माझं चहाचं प्रमाण खूप कमी असतं. कप जरी मोठा असेल तरी हाफ म्हणला तरी चालेल, अशा पद्धतीचा माझा चहा असतो. तर बघा इकडे कपामध्ये मी छान असा चहा घेतला आणि ते टोस्ट होतं विलायची फ्लेवरवाला आणि फर्स्ट टाईमच ते आणलेलं होतं. म्हटलं कसं आहे टेस्ट बघूयात. तर तिकडे घेतला नवीन मस्त असा पॅक होता, मी आणि राजनीच ओपन केला. तर इकडे माझी स्माईलीला चहा प्यायचे म्हणून ती जरा जास्त स्माईल करायली होती. आणि मला असं सांगायचं होतं, आता बिस्किट आणि टोस्ट आपण हे चहासोबत खातच असतो, पण टोस्ट जरा मजबूत असतो ना, चहामध्ये गेला की लवकर विरघळला जात नाही. पण बिस्किट चहामध्ये गेलं की स्वतःच्याच आयुष्याचा वाट लावून घेते. मग त्यासाठी ना आपण बिस्किटसारखं कधीच बनायचं नाही आहे बरं का. टोस्टसारखं बनण्याचा प्रयत्न कर का, म्हणजे जास्त मजबूत राहाल, तुम्हाला त्रास होणार नाही आणि जास्त लवकर तुम्ही आतमध्ये विरघळले जाणार नाही. त्यामुळे दिसायला जरी तुम्ही नाजूक असाल बिस्किटासारखे, तरी तुम्हाला बनायचं आहे टोस्टसारखं. तर चला मग आम्ही चहा आणि हे मस्त पिऊन घेतलं आणि त्यानंतर आमचं दुपारचं थोडंसं काम होतं ते करून घेतलं. आता आम्हाला इकडे खायची होती मॅगी वगैरे. आज काय आहे माहिती का, तर रंगपंचमी असल्यामुळे राजला पण सुट्टी, मला पण सुट्टीच होती. त्यामुळे राज काही स्कूलमध्ये गेला नव्हता. मॉर्निंगला चहाचं बिस्किट वगैरे ते सगळं दिलं, तो तुम्हाला सांगितलं मी. आणि दुपारी काही मी स्वयंपाक वगैरे बनवलेला नव्हता. तर छान असे इकडे सॉंग लावत मी एन्जॉय करत होती. आणि आज रंगपंचमी असल्यामुळे हा व्लॉग आता थोडासा उशिरा पडणार आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या, काही गोष्टीमुळे हा व्हिडिओज लवकर नाही पडणार आहे. तर रंगपंचमी असल्यामुळे ना राज मॉर्निंगलाच मला रंग लावायला येत होता, पण मी त्याला नकार दिला की मला रंग वगैरे लावू नकोस, तर नाहीतर मी तुला चपके देईल. तर तो बोलला ठीक आहे मम्मा, लावणार नाही, तू तरी मला लाव. तर मी राजला पण रंग लावलेला नाही आहे आणि त्याच्याकडनं पण रंग लावून घेतलेला नाही आहे. त्याचं कारण खूप मोठं होतं. तर इकडे मस्त असे मॅगी दिली, तो पण एन्जॉय करत होता मॅगी आणि मी पण इकडे एन्जॉय करत होती मॅगी. तर कुणाकुणाला मॅगी आवडते सांगा बरं. खूप सिंपल आणि साधी बनवलेली होती, कारण राजला जास्त यामध्ये तिखट किंवा मसाले आवडत नाहीत. तर टोमॅटो वगैरे मी कधी टाकते, पण यावेळेस काही टाकलेलं नव्हतं. अशा पद्धतीने इकडे बनवलेली होती मी मॅगी.
आता सर्वात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल रंगपंचमी आहे तर तुम्ही कलर का नाही खेळलेले, तर त्याच्या मागचं खूप मोठं आणि छोटंसुद्धा कारण होतं. तर म्हटलं काही काळासाठी काही वेळेची वाट बघितलेली खूप गरजेचं असतं मला असं वाटतं. तर काही काळापुरती मी त्या रंगपंचमीची आणि आणखीन बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की लिमिटमध्ये ठेवलेल्या आहेत आणि मी म्हटलेलं आहे हे टायमिंग होईपर्यंत या गोष्टी करायच्या नाही आहेत, हे गोष्ट होईपर्यंत ते गोष्ट करायची नाही आहे किंवा याने केल्याशिवाय ते आपण गोष्ट करायची नाही आहे. तर मी वाट पाहत होती त्या गोष्टीची. तर आज कलर लावायचा होता पण मी काही लावून घेतलेला नाही, हे तुम्हाला मी सांगितलं. तर यावर्षीच तर आपण रंगपंचमी काही खेळलेली नाही आहोत, पण वाट बघतोय आपण दुसऱ्याच गोष्टीची. जर आपल्याला वेळ आणि वर्तमान जसं बदलताना दिसला तसं तसं आपण सुद्धा बदलायचं आहे. यावर्षी रंग खेळलो नाही आहे, पण जसा जसा काळ आणि वेळ बदलेल आणि आपल्याला वाटतं पुढच्यांचा पण काळ वगैरे बदलतो, तसा आपण आपलासुद्धा वेळ बदलून घ्यायचा. कारण त्याच वेळेमध्ये आपण तरी किती वेळ थांबणार आहोत ना. तर अशा पद्धतीने यावर्षी रंगपंचमी काही एन्जॉय केली नाही आणि हा माझा दुसरा, तिसरा, चौथा वर्ष होता म्हटलं तरी चालेल की मी रंग नाही खेळली. तर गेल्या वर्षी राजने पण मला खूप हट्ट केलेला होता, मम्मा प्लीज मला रंग तुझ्या अंगावरती उडवू दे वगैरे, आणि मला तरी लावून घे कारण खूप जणांच्या मम्माज वगैरे खेळतात. आणि पिचकारीसुद्धा त्याला गेल्या वर्षी पण आणलेली होती आणि यावर्षीसुद्धा मॉर्निंगला आणलेली होती. तर तो माझ्या अंगावरती उडवत होता. मी म्हटलं एक थेंबसुद्धा माझ्या अंगावरती नाही उडलेला पाहिजे, नाही तर मी तुला कधीच बोलणार नाही आहे. त्याच्यामुळं तो लाडीगोडीमध्ये आला आणि मग माझी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकला. तर मी वचनाची खूप पक्की आहे बरं का. काही गोष्टींचे वचन दिले ना तर शेवटपर्यंत पाळत असते. शेवटपर्यंत म्हटल्यापेक्षा पुढची व्यक्ती पाळते तोपर्यंत म्हटलं तरी चालेल. कारण आता या काळाला काही राहिलेलं नाही आहे की आपण कुठलं वचन घेतले किंवा प्रॉमिस घेतले आणि आपण शेवटपर्यंत पाळायला पाहिजे. जशी पुढची व्यक्ती आहे ना तसंच आपण पण पाळायला पाहिजे. थोडक्यात मला काय म्हणायचं तुम्हाला लक्षात आलं असेल. तर अशा पद्धतीने आम्ही आमच्याकडे इकडे रंगपंचमी एन्जॉय केली. तर एन्जॉय करण्यासाठी वेळ वय वगैरे राहत नाही. आयुष्य एकदाच आहे, त्यामुळे ना प्रत्येक वेळेमध्ये प्रत्येक सेकंदामध्ये आयुष्य एकदम आनंदाने जगायला पाहिजे. तर असा होता माझा